आपल्यावरील सारे विघ्न टळाले। आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे खऱ्या अर्थाने सुख करता आणि दुःख हरता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या पवित्र अशा शुभरात्रीला भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या 2568व्या जयंती महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर महाविहार बावरीनगर दाभड या ठिकाणी 2568 दीपाने 2568 धूपाने आणि 2568 पुष्पाने पूजा करून भगवान तथागत सम्यक संबुद्धाची ही वैशाख त्रिविध पावन पवित्र पौर्णिमा साजऱ्या करण्यासाठी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित केलेले पूज्य धम्मसेवकजी महास्थवीर महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पूज्य प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्थवीर, प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, पूज्य रेवत पूज्य आस्वजित, पूज्य बुद्धभूषण पूज्य संघपाल, त्याचबरोबर संपूर्ण अंशकालीन श्रामणेरी आर्या चारुशिला व या संपूर्ण महापुण्यमय कार्यक्रमाचे आयोजक श्रद्धेय डॉक्टर SP गायकवाड साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी, उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, संपूर्ण विश्वामध्ये या पौर्णिमेला त्रिविध पावन पवित्र वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी करतात। त्रिविध अंगांनी ही पौर्णिमा कशी पवित्र आहे असं नुकतंच आपल्याला पूज्य धम्मसेवकजी महास्थवीर यांनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे। आणि या बुद्ध जयंतीच्या दिवशी आपण नेमकं काय केलं पाहिजे हेही पूज्य भंतेजींनी सांगितलेलं आहे। आता भारत देशामध्ये अनेक लोकांना बुद्ध भगवंताच्या संदर्भात थोडं माहिती होत चाललेलं आहे। ज्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करतात तर भगवान बुद्धाची जयंती तेवढ्या प्रमाणामध्ये अजून भारतीय लोकांना साजरी करण्याची परंपरा किंवा तशा प्रकारची अजून श्रद्धा उत्पन्न झालेली नाही आहे। बाबासाहेबांची जयंती खूप थाटामाटामध्ये देशभर साजरी करतात, परंतु बुद्धाची जयंती मात्र संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीपेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरी करतात। पण ज्या ठिकाणी बुद्धाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी बोधिसत्वाचा जन्म झाला, ज्या ठिकाणी सम्यक संबुद्धांनी आपले श्रेष्ठ महापरिनिर्वाण स्वीकारले, त्याच बुद्धभूमीमध्ये, त्याच मदर भूमीमध्ये, त्याच फादर भूमीमध्ये, त्याच धम्मभूमीमध्ये, त्याच जम्बूद्वीपामध्ये आजच्या भारतामध्ये त्या बुद्धाच्या वंशामध्ये जन्म घेतलेल्या लोकांना आजही भगवान बुद्धाच्या संदर्भात तशी पाहिजे तशी श्रद्धा निर्माण झालेली नाही आहे। त्या अनुषंगाने खूप मोठी श्रद्धा आहे। बाबासाहेबांच्या अनुषंगाने 68 वर्षामध्ये आपण खूप मोठी प्रगतीही केलेली आहे, पण धम्म क्षेत्रामध्ये अजून आपली पाहिजे तशी आपली श्रद्धा अजून विकसित झालेली नाही आहे। आपली श्रद्धा विकसित करण्यासाठी, आपली श्रद्धा बलवत्तर करण्यासाठी अध्यात्म धनामधलं ते पहिलं धन श्रद्धा वृद्धिगत वाढीस लावण्यासाठी तुम्ही धनवान व्हावे, तुम्ही भौतिक सुखाने आणि अध्यात्म सुखाने महाधनवान बनावे म्हणून पूज्य भिक्खू संघ अहोरात्र दिवस रात्र आणि समजदार उपासक उपासिका सुद्धा हे काम करत आहेत। अनेक लोकांना अजून हे कळलेलं नाही आहे। भारत देश हा उत्सव प्रिय देश आहे। भारतातले लोक हे उत्सव मानणारे लोक आहेत। या लोकांना, भारतीय लोकांना जिथं उत्सव असेल, जिथं जागरण गोंधळ भरूड जागरण
ज्या प्रकारे मनोरंजनाचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम खूप आवडतात. बुद्ध पौर्णिमेला त्यांना नाचता येत नाही, कारण सकाळी सील दिल्या जातं. त्यामुळे त्यांना दारू पिता येत नाही, कारण सकाळी सील दिल्या जातं. म्हणून तरुण वर्ग, तरुणीचा वर्ग बुद्ध जयंतीकडे अजून जास्त वळला नाही. जे काही लहान लहान लेकरं आणि आज या ठिकाणी तरुण तरुणी मुलं दिसतात, ते त्यांच्या मायबापांचे काही संस्कार असतील किंवा होऊ शकतं त्यांच्यावर थोडे स्वतः व्यक्तिगत काही संस्कार असतील म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जसं विश्वामध्ये भगवान तथागत सम्यक संबुद्धाची जयंती 7 दिवसापासून सुट्टी, गव्हर्नमेंटची सुट्टी देऊन ज्या प्रकारे साजरी केल्या जाते, जवळजवळ 10, 20, 30, 50 रोड पूर्णच्या पूर्ण आरक्षित केल्या जातात. थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये, लाओसमध्ये, कोरियामध्ये, श्रीलंकेमध्ये जवळजवळ 20, 30 किलोमीटर पर्यंत एक रॅली असते, भव्य दिव्य रॅली असते. तिच्यामध्ये नाना प्रकारचे भगवान बुद्धाच्या जीवनातले प्रसंग चित्रीबद्ध केलेले असतात. नाना प्रकारचे त्यांच्या बुद्धत्वाचे असतील, त्यांच्या लुंबिनी वनातल्या जन्माच्या संदर्भातले असतील, त्यांना धम्मचक्र प्रवर्तन करताना त्या पंचवर्गीय भिक्षूंच्या चित्रीकरण असेल, महापरिनिर्वाण भगवंताने प्राप्त केलं ते कुशीनगरचा प्रसंग असेल, नाना प्रकारे सुजाताच्या बद्दल असेल, विशाखाच्या बद्दल असेल, अंगुलीमालांच्या संदर्भात असतील, पूज्य अरहंताच्या बद्दल असेल, सारे प्रसंग चित्रीकरित करतात. वेगवेगळ्या प्रकारे भगवान बुद्धाच्या जीवनावरले देखावे तयार करतात. खूप सुंदर सजवतात, एवढं सुंदर सजवतात की जणू पृथ्वीवर स्वर्ग दिसावा, जणू पृथ्वीवर ब्रह्मलोक दिसावा, अशा प्रकारे शास्ता भगवंताची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. कमीत कमी 20 लाख, 30 लाख, 40 लाख रुपयाचं मोठं डेकोरेशन ठेवतात. 1 कोटी रुपयाचं डेकोरेशन करतात. गव्हर्नमेंट त्याच्यावर बक्षीस ठेवतात की सर्वात जास्त डेकोरेशन कोणाचं आहे, पहिला नंबर कोणाचा आहे, आणि म्हणून गव्हर्नमेंट त्यावर बक्षीसही ठेवतात. गव्हर्नमेंटची स्पेशल एक समिती त्या पूर्ण डेकोरेशनचं सजावट पाहण्यासाठी जातात. ती सजावट पाहतात आणि त्यातला पहिला नंबर कोणाचा आला आणि त्याला गव्हर्नमेंटच्या वतीनं सर्टिफिकेट देतात, त्यांचा सत्कार करतात, त्यांना बक्षीस देतात. अशा प्रकारे भगवान बुद्धाची जयंती संपूर्ण जग मोठ्या थाटामाटात साजरी करत आहे. आणि जिथं बोधिसत्वाचा जन्म झाला, जिथं बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त झालं, जिथं बुद्धाने महाकरुण चित्ताने 80 वयापर्यंत 45 वर्षपर्यंत चक्क लोकांना धम्मोपदेश केला, लोकांना दुःखातून बाहेर काढलं. अरहंताचं सुंदर साऱ्या दुःखातून मुक्त होणारं मानवी पीक ज्यांनी या भूमीत काढलं, 80 वर्ष वयाच्या प्रसंगी ज्यांनी आपलं शरीर महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये लोकपूजेसाठी कुशीनगर मध्ये ठेवलं, त्या तथागत भगवान बुद्धाच्या भूमीत, या भूमीत मात्र पाहिजे तशी जयंती साजरी केल्या जात नाही, पाहिजे तसा उत्सव साजरा केला जात नाही. आणि म्हणून पाहिजे तशा प्रमाणामध्ये भगवंताचा गौरव, त्यांच्या धम्माचा गौरव, त्यांच्या संघाचा गौरव अजून लोकांमध्ये आला नाही. श्रीलंकेमध्ये आज एकही मनुष्य तुम्हाला रंगीबिरंगी कपड्यात दिसणार नाही. थायलंडमध्ये तुम्हाला, म्यानमारमध्ये तुम्हाला एकही मनुष्य बुद्ध जयंतीच्या दिवशी रंगीबिरंगी कपड्यात दिसणार नाही. तुम्हाला सारा देश त्या दिवशी 2च रंगात दिसन, एक म्हणजे चांदीचा रंग आणि दुसरा म्हणजे सोन्याचा रंग. सोन्याचा रंग परिधान केलेले भिक्षू दिसतील, जे सोन्यासारखे चिवर परिधान करून दिसतील, आणि चांदीसारखे कपडे घातलेले पांढरे शुभ्र उपासक दिसतील, सोन्यासारखे दिसतील, चांदीसारखे दिसतील. आपल्याकडे लोखंडासारखे खूप आहेत, पितळासारखे खूप आहेत, तांब्यासारखे खूप आहेत, चिखलासारखे खूप आहेत. नाना प्रकारे आजच्या दिवशी तुम्हाला राजाची राजकुमारी, राजाचा राजकुमार, राजाची महाराणी, थायलंडमध्ये राज परंपरा आजही आहे. देशाचा पंतप्रधान, त्यांची पंतप्रधानाची पत्नी, देशाचा राष्ट्रपती, त्यांची पत्नी आजच्या दिवशी पांढरे शुभ्र कपड्यामध्ये आहेत. आणि कोणीही साज शृंगार केलेला नाही आहे, कोणीही मेकअप आधी केलेला नाही आहे, कोणीही भारीतले भारी कपडे, दिखावट, दुसऱ्यांपेक्षा मी थोडासा जास्त धनवान आहे, जास्त अशा प्रकारे देखणं आहे, असं कुठलाही साज शृंगार नाही. त्यांच्या कानामध्ये सजावट नाही, त्यांच्या नाकामध्ये सजावट नाही, त्यांच्या पूर्ण शरीरावर कुठल्याही प्रकारचं सोनं नाणं नाही, हिरे माणिक मोती नाही. त्यांच्या घरी सोनं आहे,
मोती आहेत, हिरे आहेत, पण त्यांनी आपल्यावर दिखावट म्हणून शरीरावर परिधान करत नाहीत. पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी फक्त ऐकून नाही, मी प्रत्यक्ष त्या देशात गेलेलो आहे, प्रत्यक्ष त्या देशात या उत्सवाच्या दिवशी थांबलेलो पण आहे. तसं अधिष्ठान पण केलेलं आहे की मी माझ्या देशात सुद्धा गेल्यानंतर आम्ही पूज्य भिक्खू संघ पुढाकार घेऊन निश्चित या भूमीला पुन्हा एकदा बुद्ध भूमी भगवंताच्या काळात जसं स्वरूप होतं तसं निश्चित स्वरूप येईल. आणि बाबासाहेबांची वाणी आहे की हा भारत बौद्धमय होईल, होईल म्हणजे नक्की होईल. आणि हळूहळू लोकांना समजू लागलेला आहे. आता कुठे लोकांना कळू लागलेलं आहे. आता कुठं आपले उपासक उपासिका थोडे पांढरे शुभ्र कपडे घेऊ लागलेले आहेत, आपल्या मुला मुलींना सुद्धा घेऊ लागलेले आहेत. याला फार महत्व आहे. उद्या आता पौर्णिमा आहे, तुम्ही उद्याच्या दिवशी सगळे मुलं मुली पती पत्नी भाऊ बहीण सारे चांदीच्या वस्त्रामध्ये म्हणजे पांढरे शुभ्र कपड्यामध्ये राहा. कारण त्याचं कारण आहे, सगळे भिक्षू आजच्या दिवशी मुंडन करतात. थायलंड मध्ये एक दिवस अगोदर मुंडन करतात, सारे लोक ओळखून घेतात की उद्या पौर्णिमा आहे. कारण बंदीजीचं मुंडन दिसलं 15 दिवस तिथं मुंडन करत नाहीत, 15 दिवसात एकदाच करतात. मुंडन दिसलं तर तिथले सगळे लोक ओळखून घेतात की हा उद्या पौर्णिमा आहे, कारण आमच्या भंतीजीचं मुंडन आहे. भंतीजी सकाळीच भिक्षा मागायला निघतात, तिथं एका लाईनने निघतात. जवळजवळ 2300-2400 वर्षापासून 2300 ते 400 वर्षापासून थायलंड, म्यानमार, ब्रह्मदेश, श्रीलंका, कोरिया हे लोक 2500 वर्षापासून धम्म धारण करतात. आणि 2300 वर्षापासून जवळजवळ ते लोक बौद्ध भिक्षूंना, हजारो भिक्षूंना, लाखो भिक्षूंना सांभाळतात. सकाळी सकाळी भिक्षा वाढतात. या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने श्रीलंकेमध्ये कमीत कमी 1 लाख मुलं दीक्षा घेतात. 10 दिवसासाठी, 20 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, कोणी 2-4 वर्ष राहतात. आणि त्या 1 लाख पैकी 40-50 हजार पुन्हा घरी जातात. 10-20 हजार भिक्षू 5-10 वर्ष चिवरात राहतात. पुन्हा त्यातले 10-20 हजार घरी जातात आणि कायमस्वरूपी 4-5 हजार कायमस्वरूपी बनून जातात. थायलंड मध्ये आजच्या दिवशी 8 ते 10 लाख वेगवेगळ्या घरातून पोरं श्रामणेर बनतात. 10 दिवसासाठी बनतात, 1 वर्षासाठी बनतात. त्या 10 लाखांपैकी 8 लाखांपैकी 5-6 लाख घरी जातात. 2-3 लाख भिक्षू 10-10 वर्ष, 15-15 वर्ष, 20-20 वर्ष चिवरात राहतात. पुढे नोकऱ्या लागल्यानंतर त्यातले 2-4 लाख भिक्षू पुन्हा घरी जातात आणि त्यातले 1 लाख भर कायमस्वरूपी टिकून जातात. अशा अर्थाने तिथं जवळजवळ 2-2 लाख, 3-3 लाख कायमस्वरूपी भिक्षू राहतात. एवढ्या मोठ्या भिक्षू संघाला तो देश चांगल्या पद्धतीने सांभाळतो. रोज सकाळी 5 वाजता सगळ्या देशातल्या भिक्षूंना सकाळी 5 वाजता भिक्षा वाढल्या जाते. 6 वाजता सगळ्यांना नाश्ता दिला जातो. नाश्त्यामध्ये सगळ्या भिक्षूंना कमीत कमी 10 ते 12 पदार्थ दिले जातात. नाश्त्यामध्ये सकाळी 6 वाजता नाश्त्यामध्ये 2300 वर्षापासून 10 ते 12 पदार्थ दिले जातात. विचार करा, जर सकाळी 6 वाजता त्यांना 12 ते 15 पदार्थ सकाळी 6 वाजता दिले जात असतील तर ते उपासक किती वाजता तयार करत असतील? रात्रभर तयार करतात. ज्यांच्यावर जी तारीख येते ती तारीख आल्यानंतर रात्रभर तयार करतात. सकाळी 4 वाजता ते 15 पदार्थ सजवून ठेवतात, सुंदर सजवून ठेवतात. आपल्याकडे सजवलेल्या गोष्टीच मोडून टाकतात, सजवलेल्याच गोष्टी मोडून टाकतात. आपल्याकडे रांगीनं भोजन ठेवा, नंतर वांग्यात पळी, भाजीत पळी, वरणात पळी तिकडं, आणि पळीमध्ये 2-3 चपात्या, इकडच्या तिकडं उलट. तुम्ही किती शिस्तीने करून ठेवा, आपल्याकडे शिस्तीत केलेली तरी बिघडून टाकतात. तिकडे मात्र खूप शिस्तीत ठेवतात, एवढ्या व्यवस्थित ठेवतात, एवढं सुंदर ठेवतात. आणि भिक्षूचं भोजन झाल्याबरोबर प्रथम अष्टशील वाल्यांना येऊ देतात. ज्यांचं अष्टशील आहे त्यांना येऊ देतात. तिथले अष्टशीलधारी लगेच ओळखू येतात. तिथले अष्टशीलधारी लोक आपला हा इकडचा बाहू तिथं पट्टा टाकतात, सफेद पट्टा टाकतात. जसं तुमच्या ओढण्या आहेत की नाही, तर ओढण्या जसं भंतीची ही बाजू उघडी असते तसं त्यांचे सगळे सफेद कपडे असतात. सफेद कपडे इथपर्यंत असतात, पुरुषांना बी असतात, स्त्रियांना बी असतात. आणि त्याच्यावरून एक सफेद कपडा ते या बाजूने टाकतात. जसं बंदीजीचा एक बाहू उघडा असतो तसं ते एका बाजूने सफेद कपडा टाकतात. तो सफेद कपडा पाहिल्याबरोबर ते उपासक ओळखतात की या भावाने, या बहिणीने आज अष्टशील उपवास ग्रहण केलेला आहे. तर पहिला त्यांना रस्ता देतात. बाकीचे पंचशीलधारी असे हात जोडून उभे राहतात की तुम्ही भोजन करा. एवढ्या शिस्तीनं, एवढ्या रांगीनं हजारो लोक भोजन करतात. भोजनामध्ये 20 पदार्थ ठेवलेले असतात. ते 20 पदार्थ घेताना त्या रांगीतले लोक एकमेकाला धक्का मारत नाहीत, पुढे व्हावी म्हणत नाहीत, काहीच नाही. आपला नंबर 5 मिनिटांना आला, 10 मिनिटांना आला तरीही व्यवस्थित रांगेने घेतात. त्यांना माहित आहे की 5000 लोक जेवायचे आहेत तर कोणता पदार्थ किती घ्यायचं ते कळतात.
तिथं रोजच्या भोजनामध्ये 2-3 प्रकारचे नॉनव्हेज पण असतात, 2-4 प्रकारच्या मच्छ्या बनवलेल्या असतात, 2-4 प्रकारचे नॉनव्हेज बनवले असतात. त्या देशाची परंपरा आहे, तिथं बनवलेले असतात. तिथले लोक रांगीने जेव्हा भोजन घेण्यासाठी येतात तेव्हा मच्छीचे तुकडे जर ठेवलेले असतील तर बरोबर प्रत्येक माणूस एकच तुकडा घेतो, कारण त्यांना माहित आहे की प्रत्येकाला एक एक तुकडा आला पाहिजे. आपल्याकडे जर तसं केलं तर 15-16 तुकडे एकदाच घेऊन टाकतील. मागच्याला भेटला तर भेटला रस्ता, तर नाही तर नाही. बाकी माटलं वरण तसंच पडून राहील, आपल्याकडं वरण तसंच पडून राहील, पण मात्र मच्छी कधी संपून जाईल याचा थांग पता लागणार नाही. आपल्याकडे गुलाबजामुन घेताना 2 कोदी घेत नाहीत, 10-12 एकदाच घेतात, 10-12 एकदाच घेतात. आपल्याकडे जेवायची शिस्त आली नाही, जेवायची पद्धत कळली नाही. आणि त्या लोकांना कळली नाही की ज्यांना गावाच्या बाहेर ठेवलं होतं, ज्यांना उष्टपाष्ट खावं लागत होतं, ज्यांना नवे घर नव्हते, अरे ज्यांना जोहार मायबाप रात्रीचं शिळं बेसन असेल तरी द्या हो अशी खुळखुळ्याची काठी घेऊन पाटलाच्या घरापासून सगळं गावभर ज्यांना शिळं पाक मागावं लागत होतं. अरे दुष्काळाचे दिवस पडल्यानंतर ज्यांना गावात भिक्षाही मिळत नव्हती, ज्यांना गावात भिकही मिळत नव्हतं, गाव कुसाच्या बाहेर राहत असल्यामुळं जर गावात एखादं ढोर जनावर जर मेलं तर ते मेलेलं ढोर जनावर ओढून त्याच्यामध्ये वतनदार पद्धतीनं, त्याच्यामध्ये गुडेकरांना वाटा नव्हता, जे वतनदार होते त्यांना वाटा होता. ते मेलेल्या जनावराचं मांस काढायचं, आपल्या घरात वाळू घालायचं, पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये आळ्या पडायच्या तर आपले लोक झटकून खायचे. त्याला तुमच्या भाषेमध्ये चाण्या म्हणतात, चाण्या म्हणतात. आणखी खेडूत भाषेत त्याला डल्या म्हणतात. तर लोक तसे लंबून ठेवत होते आणि ते आळ्या पडलेलं खात होते. त्या समाजात आज गुलाबजामू एवढे उरवून ठेवतात, त्याच्यामध्ये भाजी फेकून देतात. कोणीही लग्नात तुम्ही जा, कमीत कमी एक पोतभर भात कमीत कमी लोक 4-5 हजाराच्या जेवणाच्या पंक्ती तसाच ठेवून देतात. लोक पुऱ्या अशा अर्धवट फेकून देतात. कमीत कमी अजून त्यांना बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली नाही. कारण बुद्धावर जर श्रद्धा उत्पन्न झाली तर बुद्ध भगवान सांगतात की आपण आपल्या आहार जाणला पाहिजे. आपला आहार किती आहे, आपल्याला आहार किती लागतो, किती भोजन केलं पाहिजे. जे आहाराची मात्रा जाणतात ते निब्बाण सुखाच्या दिशेने जातात. हे बुद्धावर श्रद्धा उत्पन्न जर झाली तर आपण आपला आहार जाणू आणि हे पण जाणू की माझे भाऊ बहिणी आणखी जेवायचे बाकी आहेत, मला जेवढा आहार लागतो मी तेवढा घेईन, मी उरवणार नाही, फेकणार नाही. अरे अन्न फेकण्यासाठी नसतं, तर या साध्या गोष्टी आपल्याकडे अजून आल्या नाही. त्या देशात तुम्ही जा, भंतेजी लोक जरी येत असेल, किती जरी गर्दी असली, नुसता एवढा जरी आवाज आला की भिक्खू संघ येत आहे तर सारे लोक मधातून रस्ता करून देतात आणि लगेच दोन्ही हात जोडून आपली इमान खाली वाकून या बाहूपासून थोडे कमरात झुकून ते लोक असे हात जोडून मुकेच उभं राहतात, बोलत नाहीत. बंतीजी जाईपर्यंत साधू 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 म्हणतात. नाहीतर त्यांच्या देशातल्या भाषेमध्ये भिक्खू संघाचं वंदन करण्याची, सन्मान करण्याची एक गाथा म्हणतात. आपल्याकडे जसं आपण म्हणतो सोपटिपन्नो भगवतो सावक संगो, तसं त्यांच्याकडे सुद्धा म्हणतात नमस्कार वेवा बुद्धुर्व नट समदा बुद्धो हिमी शरणयमी. म्हणजे भगवंताच्या भिक्खू संघाला, भगवंताच्या सद्धम्माला, भगवंताच्या संघाला आम्ही कसं वंदन करतो असं शांतपणे म्हणतात साधू 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 आपण एकदम इतक्या सुंदर पद्धतीने म्हणतात. भिक्खू संघ येत असेल तर कोणी माणूस उभा राहत नाही, कोणी लोक इकडे तिकडे पाहत नाही, आवाज गोंधळ करत नाहीत, एवढा सन्मान करतात. आपल्याकडे लग्न कार्यात जर आम्ही 4-5 भंतीजी गेलो आणि स्टेजवरून जर खाली उतरावं लागलो तर लोक आमच्या अंगावर धडकच येतात. आम्हाला रस्ता देत नाही, उलट आम्हालाच त्याला पाहून असं झुकावं लागतं, जा तुम्ही असं बुलडोजर सारख्या अंगावरच येतात. थोडं आपल्याकडचे लोक असे थोडंच येतात आणि त्यात करवल्या बिरवल्या तर बापरे, त्यात सजलेल्या असतात, त्या कोणाच्या बापाला घेत नाही. त्यात आम्हाला असा दन असे येतात, मेकअप बिकअप केले असतात, बाप आम्ही दन भंतीची घाबरून जातो. ते शूटिंग फिटिंग वाले तर आम्हाला पण म्हणतात कधी नवरदेव नवरी, तर त्या दिवशी अरे बाप, नवरदेव नवरी म्हणजे जस काय संपूर्ण जम्बूद्वीपाचा राजा आणि संपूर्ण जम्बूद्वीपाची ती राणी आणि भंतीजी म्हणजे काहीच नाही. राजा राणीला होतं भंतीजी थोडी इकडं व्हा, भंतीजी खुर्ची थोडी पलकडे घ्या, नाही आणखी पलकडे घ्या, म्हणलं काय स्टेजून खाली पडा आणखी घ्या. असं नवरदेव नवरी आम्हाला सोल्युशन देत मागं येतात. तिसऱ्या साधू पर्यंत लय हात सोडतात. तिसरा साधू झाला की तुमचं काय काम नाही, आता जा. अल्लाह श्रद्धा नाही अजून. अहो त्या देशाच्या बसमध्ये पहिलं सीट वर लिहून ठेवलेलं आहे, पूजनीयसाठी आरक्षित. वर लिहिलेलं आहे
पूजनीयसाठी आरक्षित मी मुद्दाम तिथं श्रीलंकेत बसनं प्रवास करायचो. मी तिथं मंत्री भंतेजीकडे राहत होते, त्यांच्या अनेक गाड्या होत्या हिंडाय फिरायला, पण मी भंतेजीला म्हणायचो,